नमस्कार. सोशल मीडियावर प्राप्त माहितीनुसार आपण सध्या ऐकतोय की महाराष्ट्रात ग्रामसेवकाची 2,500+ पदाची भरती होणार आहे. हे आपण ऐकतोय. यासाठी पात्रता 12वी पास किंवा कृषी डिप्लोमा किंवा पदवी म्हणजे थोडक्यात कृषी क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण असेल तरी चालतंय. मग अशा वेळेस चालू वर्षी जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण झालेले आहेत किंवा यापूर्वी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना ही अतिशय चांगली गोल्डन संधी असणार आहे. मग जागा निघायची तेव्हा निघतील, परंतु जागा निघाल्यानंतर ही परीक्षा 1 ते 1.5 महिन्यामध्ये असते. त्यामुळे काय होत आहे, जागा निघाल्या म्हणण्यात पुन्हा 15 दिवस जातात आणि उरलेल्या 1 महिन्यामध्ये आपली तयारी होऊ शकत नाही. मग जे विद्यार्थी आतापासूनच व्यवस्थितपणे तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं यश मिळतंय. त्या परिसंदर्भातच मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरून आपल्याला ग्रामसेवक पदाची भरती कोणत्या अँगलनं होते, त्यासाठी कोणती रेफरन्स बुक वापरावी, त्याचबरोबर तयारी कशी करावी हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. मित्रहो, ग्रामसेवक म्हणजेच नवीन नाव आहे ग्रामपंचायत अधिकारी. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो. तो ग्रामपंचायत सचिव असतो, चिटणीस असतो आणि ग्रामपंचायतीच्या कागद ना कागद हा ग्रामसेवकाच्या सहीशिवाय हलू शकत नाही. ग्रामविकासाच्या दृष्टीने ग्रामसेवक हे पद अत्यंत महत्वाचं आहे. कारण का, आपल्या देशाच्या जो काही ग्रामीण विकासाचा पाया आहे तो ग्रामपंचायतीवर अवलंबून असतो. म्हणून हा ग्रामसेवक किंवा नवीन नाव ग्रामपंचायत अधिकारी यांना ग्रामीण भागाच्या दृष्टीने खूप महत्वाचं स्थान आहे. म्हणून हे जरी पद असलं, लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने महानगरपालिकेला आयुक्त असतो, जिल्हा परिषदेला सीईओ असतो, पंचायत समितीला बीडीओ असतो, नगरपालिकेला मुख्याधिकारी असतो, तसं ग्रामपंचायतीला ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी हा असतो. म्हणजे प्रशासक असतात आणि या विभागाचे सर्व प्रशासकीय कामकाज पाहण्याचं हे अधिकारी काम पाहत असतात. आपल्याला इतर क्षेत्रामध्ये एखादे नोकरी लागल्यानंतर पगार ग्रामसेवकापेक्षा जास्त मिळेल, परंतु ग्रामसेवक हा प्रशासक आहे, अधिकारी आहे. त्याच्या अंडरमध्ये काही कर्मचारी येत असतात आणि त्याचबरोबर ग्रामसेवकाला पुन्हा पदोन्नतीनं असिस्टंट बीडीओ किंवा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी आणि त्याही पुढचं म्हणजे बीडीओ या पदापर्यंत पदोन्नतीनं जाऊ शकतंय. म्हणून या पदाला अनन्यसाधारण महत्व आहे. या पदाला कमी लेखाची गरज नाही. कारण का, तर ग्रामीण भागाच्या दृष्टीनं म्हणजे आपल्याला असं वाटतंय ग्रामसेवक म्हणजे ग्रामसेवक हा मुख्य प्रशासकीय अधिकारी हे आहे, हे मी सातत्यानं सांगतोय. आणि या पदाला ग्रामीण भागाच्या दृष्टीने खूप खूप महत्व आहे. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, हे पद नेमकं कोणत्या अँगलनं भरलं जातं पाहणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे की काही 2-3 महिन्यामध्ये या पदाची भरती होणार आहे. मग ती कोणत्याही कंपनीने घेऊ द्या, मग ती एमपीएससीने घेऊ द्या, टीसीएसने घेऊ द्या, आयबीपीएसने घेऊ द्या. आपल्याला काय, अभ्यास झाल्यानंतर कोणत्याही कंपनीनं परीक्षा घेतली तरी त्याच्यामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला कुठल्याही स्वरूपाचं नुकसान नसतंय किंवा धोका नसतो. मग जाहिरात निघाल्यावर अभ्यास करणारे बरेच असतात. आपण पाहिलं की 2-3 वर्षापूर्वी तलाठ्याची जागा निघाल्या होत्या. या जागेसाठी 23 लाख अर्ज आले होते. मग आता ही जाहिरात निघाल्यावर असे अनेकच अर्ज येतील, कारण ही भरती 12वी पासवर आहे. परंतु ते विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत जे आत्तापासून तयारी करतात. म्हणजे पुढचे 3 महिने आपल्यासाठी तयारीचे आहेत, गृहीत धरायचं. कारण का, जास्त शिकत बसण्यापेक्षा, उगाच जास्त डिग्र्या घेण्यापेक्षा अगदी आपल्या आहे त्या क्वालिफिकेशनवर जर एखादं पद मिळत असेल तर ते घेण्याचा प्रयत्न करावा. मग त्यासाठी जवळचं पद आहे ते म्हणजे ग्रामसेवक. मग ही परीक्षा नेमकी कशी असते, तर माझ्या 25 वर्षाच्या दीर्घ अनुभवातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याची जर तुम्ही अंमलबजावणी केली आणि पुढचे 3 महिने तुमचे पुढच्या वर्षीचे 12वी नंतरचे कॉलेज केव्हा चालू व्हायचं ते होऊ द्या. कारण का, जी लोक जग झोपलेलं असताना जागे असतात ती माणसं पुढे जातातच. मग त्यासाठी जग जेव्हा जाहिरात निघाली तेव्हा अभ्यास करेल, पण आपण जर अगोदरच तयारी करून ठेवली तर त्याची इनडायरेक्टली भरपूर फायदे होणार आहेत. किंबहुना अगदी 12वी पासवर आपलं ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सिलेक्शन होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. मग हे ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी नेमकी परीक्षा कशी असते, तर ही परीक्षा 5 घटकामध्ये विभागलेली असते. त्यामध्ये लक्षात ठेवा, या पदाला 100 प्रश्न असतात, 200 गुण असतात, 5 घटक असतात. याला पात्रता आहे 12वी पास किंवा कृषी डिप्लोमा किंवा कृषी पदवी. मग या ठिकाणी मराठी या घटकावर 15 क्वेश्चन असतात, इंग्लिशमध्ये 15 क्वेश्चन असतात, जनरल नॉलेजवर 15 क्वेश्चन असतात आणि गणित बुद्धिमत्तेवर 15 क्वेश्चन असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तांत्रिक प्रश्न म्हणजेच कृषी घटकावर या ठिकाणी 40 प्रश्न असतात. मग या ठिकाणी काय होत आहे, परीक्षा ही ग्रुप सी मध्ये येत असल्यामुळे याला फार अवघड प्रश्न विचारले जात नाहीत. जर आपण विचार केला
तर मराठी या घटकाला तुम्हाला परीक्षेमध्ये 15 पैकी 15 प्रश्न येतातच, म्हणजे इथं 30 मार्क पडतातच. थोडक्यात आपणही तयारी करताना काय करायचं आहे की मराठीला मला 15 पैकी 15 क्वेश्चन घ्यायचे आहेतच असं गृहीत धरून या ठिकाणी 30 मार्क पडली पाहिजे याची तयारी करायची. आणि साधारण विद्यार्थ्याला सुद्धा इथं 30 मार्क पडतातच. फक्त काय आहे, जो दुसरा घटक आहे इंग्लिश, हे बऱ्याच जणांचा वीक असतो, परंतु या परीक्षेत जर आपण इंग्लिश बघितलं फार किरकोळ या ठिकाणी प्रश्न विचारतात. त्यामुळे इथं आपल्याला 15 पैकी 15 नाही, तरी पण या ठिकाणी 10 क्वेश्चन आले तर 20 मार्क या ठिकाणी येऊ शकतात. मात्र आपण एक शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करतोय, महिन्याला 60 ते 70,000 पेमेंट मिळणार आहे, त्यामुळे काय आपल्याला सहज कोण वाटायला बसलेलं नाही. त्यासाठी थोडी तरी व्यवस्थितपणे तयारी करणं गरजेचं आहे. त्यासाठी इथं तुम्हाला इंग्रजीसाठी जे काही सांगितलं रेफरन्स बुक असेल ते व्यवस्थितपणे, म्हणजे सगळं नाही फापट पसारा, पण ऍट दॅट पॉइंट जर आपण तयारी केली तर तुम्हाला इथं 15 पैकी 10 प्रश्न येऊ शकतात आणि 10 प्रश्न म्हणजे 20 मार्क पडू शकतात. जनरल नॉलेजलाही मी जरी परीक्षेला गेलो तरी माझेही 2-3 प्रश्न या ठिकाणी चुकू शकतात. त्यामुळे काय आहे, इथं आपण जास्त अपेक्षा ठेवायची नाही. इथं 10 प्रश्न येऊ शकतात म्हणजे 20 मार्क पडू शकतात अशी तयारी ठेवायची आहे. आणि त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता आहे. ह्या परीक्षेला गणित व बुद्धिमत्ता म्हणजे गणितामध्ये जवळजवळ 15 प्रश्नापैकी 6 प्रश्न असतात आणि बुद्धिमत्तेला माझ्या मतानं 8 ते 9 प्रश्न असतात. म्हणजेच या ठिकाणी काय अतिशय कॉमन गणित विचारले असतात, एकदम सिंपल गणित विचारले असतात. इथं तुम्हाला गणिताला 15 पैकी 15 मार्क पडतातच, किंबहुना 15 पैकी 15 मार्क घ्यायचाच प्रयत्न करायचा. कारण जीके मध्ये एखादा प्रश्न तुम्हाला बरोबर वाटत असतो पण त्यांना चुकीचा वाटत असतो, तुम्हाला चुकीचा वाटणारा प्रश्न बरोबर वाटत असतो, पण इथं तसं नसतं. इथं आउट अबाउट मार्क पडू शकतात, याच्यावरचा एकही मार्क जाऊ द्यायचा नाही. त्यामुळे इथं 30 मार्क पडतात. आता ह्यासाठी काय तयारी करायची आहे, तर रेग्युलर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना, तुम्ही राज्यसेवा करत असाल, PSIची तयारी करत असाल किंवा स्पर्धा परीक्षा नव्यानं तयारी करत असाल, जी बाजारामध्ये मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, गणित बुद्धिमत्ता ह्याची पुस्तकं आहेत ती रेग्युलर रेफरन्स वापरायची आहेत. वेगळी काही ह्याला पुस्तकं वापरायची गरज लागत नाही. मात्र जो तांत्रिक प्रश्न म्हणजे आहे घटक, विशेषतः कृषी विषय घटक आहे, याच्यावर चक्क 40 क्वेश्चन आहेत. म्हणजेच इथं तुम्हाला माझ्या मतानं 37 प्रश्न येऊ शकतात. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 74 मार्क पडू शकतात. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा की याला जरी रेफरन्स बुक तुम्ही कॉमन वापरले तरी इथं जे रेफरन्स बुक तुम्हाला वापरायचं आहे ते माझ्या मतानं अभ्यासानुसार विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे. मी जेव्हा रेफरन्स बुकचं नाव सांगत असतो तेव्हा मी कुठल्याही पुस्तकाचा बाउन्सर नाही, फक्त मी माझ्या अकॅडमी जे रेफरन्स बुक वापरतो आणि माझ्या 25 दीर्घ अनुभवातून मला जे वाटतं की बाबा ह्या घटकावरचे प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे मी ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अधिकृत, कारण का तर बाजारामध्ये तुम्ही जेव्हा ग्रामसेवकची जाहिरात निघाल्यानंतर बाजारात जाता, एखाद्या बुकशॉपमध्ये जाता, त्यांना जर म्हटलं ग्रामसेवकच्या परीक्षेत मला रेफरन्स बुक द्या, तर असे मोठमोठे ठोकळे देतात. लक्षात ठेवा त्यातलं परीक्षेला काहीच विचारलं जात नाही. कारण का, जर क्वालिटीची मार्क पाहिजे असते तर क्वालिटीची रेफरन्स बुक वापरावी लागत असतात. त्यामुळे आम्ही कुठल्याही पुस्तकाची जाहिरात न करता जे आम्हाला वाटतं एक्झाममध्ये जे आम्ही वापरतो ते सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण का तर कुठल्याही पुस्तकाच्या जाहिरातीपेक्षा विद्यार्थ्याचं यश केव्हाही महत्वाचं असतंय. त्यामुळं इथं तुम्ही विजयपथ पब्लिकेशनचं रेफरन्स बुक वापरलं तर ते तुम्हाला बऱ्यापैकी मार्क करू शकतात. आणि ते टोटल जर आपण या ठिकाणी पाहिली तर 4, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, 14 आणि 3 17 अशी 174च्या दरम्यान आपला स्कोर होऊ शकतो. आणि हा पासिंगचा स्कोर आहे. इथं आणखी तुम्हाला बऱ्यापैकी मार्क वाढू शकतात. उदाहरणार्थ इंग्लिशला आणखी तुम्ही 1-2 मार्क वाढवू शकता. त्याचबरोबर जनरल नॉलेजला तुमचा एखादा मार्क वाढू शकतो आणि कृषी विषय ह्याच्यामध्ये एखादा मार्क वाढू शकतो. म्हणजे तुमचा स्कोर 180 प्लस होऊ शकतो. आणि 180 प्लस सध्याच्या घडीला असणारा स्कोर खूप चांगला आहे. त्याचं कारण काय, पूर्वी पण तलाठी किंवा जिल्हा परिषद जागा निघाल्या होत्या, त्यावेळेस अनेक विद्यार्थी हे लॉकडाऊनच्या नंतरच्या कालखंडामध्ये तयारी करून थांबलेले होते. मधल्या कालखंडामध्ये काय झालेलं आहे, MPSC मार्फत 7,500 ते 8,000 पदाची महाजंबो भरती झालेली आहे. त्याचबरोबर इतर अदर आरोग्य सेवक असेल, कृषी सेवक असेल, ग्राम, अशा अनेक भरत्या झालेल्या आहेत. त्यामुळे जो उच्च क्वालिटीचे विद्यार्थी होते, जे मेरिट वाढवणारे विद्यार्थी होते, ते सध्या वेगवेगळ्या पदावर गेलेले आहेत. त्यामुळे आता कसं असतंय, जाहिरात केव्हा निघू द्या, आगामी 3 महिन्यामध्ये आपल्याला ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी पदाची भरतीची तयारी करून ठेवायची आहे. कारण जेव्हा आयरन होशील तेव्हा घावसोस आणि हातोडा होशील तेव्हा घाव घाल. म्हणजे जेव्हा आपल्याला जाहिरात निघेल तेव्हा घाव घालायचा आहे. कारण योग्य वेळी घातलेला एक घाव पुढच्या अनेक घाव वाचवत असतो. जास्त शिक्षण घेण्याबद्दल नाही, पण आहे त्या आपल्या पात्रतेवर जर एखादी नोकरी मिळत असेल, प्रशासकीय नोकरी मिळत असेल तर घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळं तुम्हाला जर ग्रामसेवक व्हायचं असेल तर माझ्या मतानं आगामी 3 महिन्यामध्ये जे काही तुम्हाला
हे सांगितलेलं टाइम टेबल आहे. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर सकाळी 1 तास मराठी व्याकरण केलं, 1 तास इंग्लिश व्याकरण केलं, त्याचबरोबर 2 तास जनरल नॉलेज जे तुम्ही रेफरन्स बुक वापरता ते वाचन केलं, त्याचबरोबर 1 तास तुम्ही गणित किंवा बुद्धिमत्ता करण्याचा प्रयत्न केला. हे माझ्या मतानं फक्त 5 तास आहे. हे दिवसभरामध्ये तुम्ही एवढी तयारी केली आणि रात्रीच्या वेळेस जेव्हा तुमच्याकडे 8 ते 11चा वेळ असेल किंवा 7 ते 10चा वेळ असेल, 7:30 ते 10:30चा वेळ असेल, त्या पिरियडमध्ये तुम्ही फक्त कृषी विषयक जे तांत्रिक प्रश्न आहेत ते वाचण्याचा प्रयत्न केला, तर आगामी कालखंडामध्ये एक छान स्वरूपाचा जॉब आपल्याला काही दिवसामध्ये लागू शकतो. कृपा करून उघडा डोळे बघा नीट. या पद्धतीनं जाहिरात निघायची वाट बघू नका, कारण लोक झोपलेत तोपर्यंत तयारी करून ठेवा. आणि नक्कीच तुम्ही जर आतापासून तयारी केली तर हा किल्ला अभ्यास सुद्धा इतर स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडू शकतो. त्यामुळं तुम्ही काय करा, आगामी कालखंडामध्ये याची अतिशय मन लावून तयारी करा. ज्या पद्धतीने 12वीचा अभ्यास करताना तयारी केली होती तसाच अभ्यास करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.